आज आपण पावभाजीची भाजी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी ग्रीन पीस घेतलेले आहेत. मी इथं फ्रोझनवालेच घेतलेले आहेत. तुम्ही फ्रेश ग्रीन पीस असतील तर तुम्ही ते घेऊ शकता. त्याचबरोबर मी इथं बटाटे घेतलेले आहेत. एक 7-8 बटाटे घेतलेले आहेत, ते सोलून घेतलेले आहेत. फ्लॉवरचे मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत. फ्लॉवर हे आपल्याला स्वच्छ नीट करून धुवून घ्यायचं आहे. तर मी हे सगळं कुकरमध्ये घालत आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि ह्याचे एक 2 ते 3 शीट देऊन एक 5 मिनिटांसाठी गॅस बारीक करून ठेवायचा आहे, म्हणजे ते चांगले शिजले जातात. आता मी हे कुकर लावून शिजायला ठेवत आहे. तर पहिला आपल्याला भाज्या वगैरे सगळ्या शिजवून घ्यायच्या आहेत. मी याच्यामध्ये कॅप्सिकम घालत नाही आहे, ती आपण नंतर घालायची आहे. तर मी इथं डायरेक्ट फोडणीमध्ये वापरत आहे. त्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. इथं मी एक तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. तर ते बारीक चिरून मी छान परतून घेते. कांदे परतेपर्यंत आपण एक 3 टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत. मी शिमला मिरची इथं कट करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर इथं फरसबी वापरली तर खूप छान लागते, पण आता अवेलेबल नव्हती त्यामुळे मी नाही घातलेली. तर मी कांदा थोडा गुलाबी झाल्यावर शिमला मिर्च घातली, ती छान परतून घेतली. ते परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. तेही थोडं परतून आपल्याला घ्यायचं आहे. ते छान परतलं गेलं की त्याच्यामध्ये मग 1 ते 2 चमचे हळद घालायची आहे. मी छोटा चमचे टीस्पून घालत आहे. 1-2 टीस्पून हळद घालायची आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार, मी इथं घरचंच लाल तिखट वापरत आहे. मी इथं एक 4 चमचे घालून घेतले. त्यानंतर आपल्याला तिखटही छान परतून घ्यायचं आहे. मसाला आपल्याला फोडणीत नाही घालायचा आहे, कारण त्याचा स्वाद जो आहे तो सगळा अरोमा निघून जातो. त्यामुळे मसाला पण नंतर वरून घालणार आहे. इथं मी 3 टोमॅटो छान बारीक करून घेतलेले आहेत. मी इथं चॉपरलाच घेतलेले आहेत फिरवून, त्यामुळे ते छान अगदी बारीक झालेले आहेत, एकजीव झालेले आहेत. आता हे सगळं आपण मध्यम गॅसवरच करून घ्यायचं आहे की छान टोमॅटो त्याच्यामध्ये शिजला जाईल. तोवर मी इथं हे स्मॅश करून घेत आहे. ज्या उकडलेल्या भाज्या होत्या त्या थंड झालेल्या आहेत, तर मी आता ते स्मॅश करून घेत आहे. स्मॅश केल्यानंतर त्यातले मी बटाटे जे आहेत ते बाजूला काढले होते. फक्त फ्लॉवर आणि वाटाणा स्मॅश करून घेतलेला आहे. आता ते घालून मग आपल्याला नंतर त्याच्यामध्ये बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत. आता हे फोडणीला छान कडेने तेल सुटायला लागलं की समजायचं टोमॅटो छान परतला गेलेला आहे, किंवा त्यामध्ये आपल्याला वाटाणा आणि फ्लॉवरचं मिश्रण ओतायचं आहे. आणि बटाटे असे छान स्मॅश करून घ्यायचे आहेत, की जेणेकरून फोडी राहता कामा नयेत, नाहीतर मग ती फोड अशी चवीला नाही लागत. आता स्मॅश केलेलं आपल्याला छान त्याच्यामध्ये घालून चांगलं घोटून घ्यायचं आहे, की ते बटाटे जे आहेत ते भाजीमध्ये एकत्र होतील. त्याचबरोबर लागेल तसं आपल्याला पाणी थोडं थोडं घालायचं आहे. आता मी इथं पाणी घातलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला वाटेल की फार पातळ झाली भाजी, पण ही भाजी थोडा वेळ शिजली, मुरली गेली की छान ती ठीक होते. आता मी इथे छान एकत्र करून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर मूठभर चिरलेली बारीक कोथिंबीर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि मग आता आपल्याला पावभाजी मसाला वापरायचा आहे. मी इथं एव्हरेस्टचा वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. तर इथे एक साधारण मोठे 2 चमचे होतील असं मी पावभाजी मसाला वापरला आहे. आणि मी हे 6-7 लोकांसाठी पावभाजी आरामात पोटभरीची होईल इतकी मी बनवलेली आहे. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता मी इथं डायरेक्टच घालत आहे. तुम्ही स्पूननी पाहिजे तर घालू शकता. एक साधारण 2 चमचे होतील इतकी मी पावभाजी मसाला घातलेला आहे. आता ते छान एकत्र करून आपल्याला एक त्याची छान उकळी आणून वाफ आणून घ्यायची आहे, जेणेकरून जे मसाले सगळे आहेत ते भाजीमध्ये छान मुरतील. एक 10 मिनटं तरी आपल्याला बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे. आता मी इथे पाव भाजून घेत आहे. तर पाव भाजण्यासाठी अखंड भाजले तरी चालतात, पण मी इथून मध्ये काप करून मग भाजत आहे, म्हणजे छान भाजले जातात आणि मध्ये फार सॉफ्ट राहत नाहीत. त्यामुळे असे मधून कापून घ्यायचे आणि मग तव्याला बटर लावून आपण बटरवर छान भाजून घ्यायचं आहे. बटर अवेलेबल नसेल तर तुम्ही तुपावरही भाजला तरी चालतं.
आणि जरी वापरायचं नसेल बटर किंवा तूप तरी तुम्ही नुसते जरी रोस्ट केला तरी चालतात. मी भाजीमध्ये कुठल्या प्रकारचं बटर वापरलेलं नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर वरून भाजीमध्ये तुम्ही बटर घालू शकता. फोडणी ती तेलासोबत थोडं बटर वापरू शकता. पण मी इथं भाजीत बटर वापरलेलं नाही आहे. आणि मी इथं थोडंसं वरून बटर लावून दोन्ही साईडला छान बारीक गॅसवर भाजून घेते. बारीक गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे ते छान ब्राऊन खरपूस भाजले जातात. नाहीतर मग काळे काळे डाग पडतात आणि ते नीट भाजले जात नाहीत. आता आपली छान भाजी देखील तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता की ती आता थोडी थिक पण झालेली आहे. थंड झाली की ते अजूनच घट्ट होते. त्यामुळे थोडी लिक्विडीच बनवायची म्हणजे पावासोबत खाता येते. नाहीतर मग फार कोरडं वाटतं. त्याचबरोबर आपण आता सर्व करत आहे मी बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि आपल्याला भाजलेला पाव आणि त्याचबरोबर भाजी. मी भाजीवर इथं मी 1 छोटा चम्मच बटर घातलेला आहे. तो ऑप्शनल आहे. नक्की ट्राय करा.